बोला प्रभु यीशु मसीह की, बोला प्रभु यीशु मसीह की जय। किती जण आज आनंदी आहेत? हालेलुया। ओके, येऊयात आपण आपल्या आजच्या वचनाकडे। यहोशुआ काढू आपण, जुन्या करारामध्ये आहे यहोशुआ, याचा 3 अध्याय आणि वचन आहे 7। आज नवीन वर्ष आहे, आज आनंदाचा दिवस आहे, आज देवाच्या भक्तीचा दिवस आहे, आज प्रभुभजनाचा दिवस आहे। हालेलुया। दुप्पट तिप्पट बोनस आज आहे। मिळाले कोणाला? यहोशुआ याचा 3 अध्याय आणि वचन 7। तुम्हाला माहिती आहे का, गेल्या ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे आता आठवड्यापूर्वी ख्रिसमसचा संदेश ऐकण्यासाठी इथं कोण कोण होतो? हात फार कमी आले, बाकी नव्हते का? आम्हाला जिवार येत। एक लक्षात ठेवा, जर हात वरती करायला जिवार येत असेल ना, देव सेफ तुमच्यासारखा सेफ, कारण तो म्हणतो तुम्ही माझ्याच प्रतिरूपाचे। काय म्हणतो? तुम्ही माझ्या प्रतिरूपाचे। जर तुम्ही हात उचलायला आळस केला तर तू पण हात पुढे करायला आळसच करेल। बरं, पटकन पटकन हात पुढे करूयात, म्हणजे तरी पटकन पटकनच आपल्याला आशीर्वाद येईल। कोण कोण होतं मागच्या ख्रिसमसला आठवड्यापूर्वी? आणि संदेश कोणी कोणी ऐकला? त्या संदेशामध्ये मी एक शब्द वापरला होता, लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 11 मध्ये, ते हे की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात परत चुकतोय वाटतं। लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 11, एक शब्द चुकतोय आणि तो शब्द तुमच्या महत्वासाठी आहे, महत्वाच्या आशीर्वादाच्या कारणासाठी आहे, आणि तो शब्द तुम्ही विसरत आहात। लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 11 मध्ये काय सांगितलं होतं? ते हे की तुमच्यासाठी, इकडून सांगितलं पण तिकडून कोणीच सांगितलं आनंदानंतर, पण त्याच्यासाठी एक शब्द आधी दिलाय, तो कोणता? मला वाटतं का गया तो किधर नाही, क्या लाया तो? मला फार वाईट काय म्हणतात ना, वेगवेगळे शब्द माझ्या काय म्हणतात मुखात येतात आणि तुम्हाला सांगू असं वाटतं। म्हशीला किती धुतलं तरी ती कुठं जाते? तिला आंघोळ घातली तरी पाणीच पाहते। हालेलुया। असं आपलं नाही ना। आज दाविदाच्या गावात आता बायबल काढलं सगळ्यांनी। बरं, कॅरलच्या दिवशी कोणाकोणाच्या घरी आम्ही आलो का नाही, आणि तिथं हा शब्द वापरण्यात आला। पाशा आकाशने एक नारा दिला होता, तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तोच ख्रिस्त प्रभू आहे। हे शब्द तेव्हापासून आजपर्यंत आपल्या सोबत आहे। शब्द बदलला नाही, पण तुम्ही बदलले नाही, लक्षात येते। म्हणून मी परत परत आठवण काढून देतोय। मी मागे असंही सांगितलं होतं, शिळी भाकर खायला कोणाला आवडत, तर 2 हात वरती आले होते, बाकी खाली होते। पण आता मला त्या 2 हाताची प्रशंसा करू वाटते आणि बाकीच्याची, कारण त्यांनी तरी खरंच सांगितलं, पण बाकीचे काय वाटतं तुम्हाला? तुम्ही भूतकाळाच्या गोष्टी फार विचार करता, होऊन गेलेल्या गोष्टीचा फार विचार करता। तुमचं आयुष्य का बदलत नाही माहितीये का? कारण तुम्ही मागच्या गोष्टी वारंवार पुढे आणता। हॅलो, मागच्या गोष्टी वारंवार पुढे आणताय। नाही कळलं? तुमची निर्मिती कशापासून आहे? कशापासून आहे? आणि शेवटी तीच माती पुढे भेटते आपल्याला कबरेमध्ये। जुन्याच गोष्टी पुढे येतात का नाही? मग आपण तेच करतो, जुन्या गोष्टीला पुढे ढकलतो, म्हणून आजपर्यंत पुढेच गेलो नाही। बायबल सांगतो, विश्वास धरणाऱ्याला मरणाचा अनुभव येणार नाही, पण आम्ही रोज कुठं ना कुठं मरतोय, रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये मरतोय, रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आम्ही तळमळ करतोय। बरोबर आहे? याला काय म्हटलं जातं? मरण। हालेलुया, हालेलुया। झोपले असेल तर बोलूया, प्रेज द लॉर्ड। शाबास।
बोला हालेलुया, हालेलुया. मी आलो वचन सर्वांना वाचूया. यशाचा ग्रंथ. हा, परमेश्वर यहोशवाला म्हणाला. शब्द बघा तिथं काय आला. आज हा सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास मी काय करेल. काल नाही म्हटलं बरं का, परत एकदा आठवण काढून देतो. मागच्या आठवड्यामध्ये पण मी सांगितलं कालच्या गोष्टी करायला मी इथं आलेलो नाही, आजच्या गोष्टी करण्यासाठी मी इथं आलो. मी तुम्हाला हे सांगितलं की मी जे काही बोलतो ते तिकडून प्राप्त करतो आणि तुम्हाला सांगतो. येशू सुद्धा हे म्हटलं, मी माझ्या मनचं बोलत नाहीये, जो तो मला देतो ना त्याची शब्द मी तुम्हाला. हालेलुया. आणि आज मी सुद्धा तेच वचन घेऊन मी तुमच्याकडे आलो. म्हणून एक सुद्धा व्यक्ती बायबल मधून चूक दाखवू शकत नाही, कारण तो एकदा बोलला त्यालाच धरून शेवटपर्यंत तो बोलत नाही. हालेलुया. आणि मी सुद्धा वारंवार तुम्हाला सांगतो की जे प्रचाराची सुरुवात मी करतो, ज्या विषयाची सुरुवात मी करतो, त्याच विषयाची शेवट पण मी करतो. हालेलुया. मागच्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये मी आजपासून सुरुवात केली होती. नवीन वर्षाची पण सुरुवात मी आजपासूनच. हालेलुया. मला कालचं घेणं देणं, मला कालचं घेणं देणं नाही. मला कालचं घेणं देणं. बोला एकमेकांना, मला कालचं घेणं देणं नाही. कालचं घेणं देणं नाही. कालचं घेणं देणं नाही. बोला कालचं घेणं देणं नाही. कालची रात्र गेली ना, गेली का नाही. येणार आहे ती परत, येणार आहे का नाही. मग कालच्या गोष्टी पण परत आणायच्या. हालेलुया. कालचं गेलं, प्रभूने ते काढून टाकलं, पुसून टाकलं. हालेलुया. आज तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि आज प्रभू काय बोलत आहे वाचूया परत. आज मी सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी मी वाढवीन. वाढवण्यास मी काय करीन, आरंभ करीन. आरंभ याचा अर्थ होतो सुरुवात. आरंभाचा अर्थ होतो सुरुवात. परत एकदा ऐका. इस्रायल म्हणजे काय, देवाचे लोक, ज्याला नातलग म्हटलं जातं. म्हणा नातलग, म्हणा नातलग, म्हणा नातलग. मला एक सांगा, नातेवाईकांमध्ये ओढचढ आहे का नाही, ओढताना आहे का नाही. हॅलो, आहे का नाही ओढता, आहे ना ओढता. प्रभू काय म्हणतो, त्याच नातेवाईकांमध्ये हालेलुया मी आजपासून तुझी थोरवी वाढण्यास सुरुवात केली आहे. हालेलुया. तुझ्या नातेवाईकांमध्ये तू खाली राहणार नाहीस. तुझ्या नातेवाईकांमध्ये तू गरीब राहणार नाहीस. तुझ्या नातेवाईक तुला नावे ठेवतील असे दिवस मी तुला दाखवणार नाही. कारण प्रभू म्हणतोय की इस्रायलाच्या दृष्टीने तू गरीब दिसतोयस, परंतु त्याच इस्रायलाच्या नजरेत मी तुला काय करेन. हालेलुया. नाही समजलं. आम्हाला पूछ व्हायचंय, मस्तक नाही. काय व्हायचंय आम्हाला, पूछ व्हायचंय. मस्तक, मस्तक म्हणजे डोकं आणि पूछ म्हणजे शेपूट. आम्हाला काय व्हायचंय, काय व्हायचंय. कारण आम्ही हे शब्द ऐकलंच नाही, पण बायबल मध्ये आहे. तो म्हणतो मी तुम्हाला पूछ नाही तर मी तुम्हाला मागे ठेवणार, मी तुम्हाला पुढे पाठवणार. हालेलुया, हालेलुया. आज तुमच्या आयुष्याच्या काय म्हणतात संसाराला, आयुष्याच्या जीवनाला एक चांगलं वळण लागणार. हालेलुया. एक मार्ग तुम्हाला आज भेटणार आहे आणि सापडणार आहे. तो मार्ग आपण मागच्या आठवड्यात पाहिला, तो हे की आज तुमच्यासाठी तारणारा जन्म आहे. हालेलुया, हालेलुया. तारण म्हणजे काय, मुक्ती. तो म्हणतो की मी तुझ्या नातलगांमध्ये तुझी थोरवी वाढवेन, मी तुझ्या शेजाऱ्यांमध्ये मी तुझी थोरवी वाढवेन. थोरवी म्हणजे मी तुला त्याच्यामध्ये वाढवायला सुरुवात करेल. हालेलुया, हालेलुया. मी प्रभूला विचारलं की प्रभू हे किती शब्द मला देत, तुम्ही नाही ऐकत. कारण तुम्हाला ऐकू येऊ नये म्हणून शैतान काय करतंय, झोप आणत. येते झोप तुम्हाला नक्की. रात्री झोपलाय का, हा नक्की. मग आता दिवस बदललाय. कालची रात्र गेली, आजचा एक नवीन प्रकाश तुमच्या जीवनात आलेला आहे.
त्या प्रकाशाला अंधारात ठेवू नका. मी तुम्हाला वचनातून सांगणार. हालेलुया. पण आज हे तुम्हाला मी सांगायला आलोय, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे शब्द पेरण्यासाठी मी आलोय. आज प्रत्येक जे जागी नाही त्यांना जागा करण्यासाठी आलोय. कारण यशाया 7:1 मध्ये लिहिलंय, उठ आणि प्रकाश मानव. हालेलुया. आज मी तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यासाठी या ठिकाणी वचन घेऊन आलेलो आहे. हालेलुया. हालेलुया. तो प्रकाश म्हणजे तुमची वाढ आहे. प्रकाश म्हणजे नाही समजलं. आता माझ्याकडे लक्ष द्या. जे तुमच्याकडे काही नाही म्हणून हसत होते ना, येणाऱ्या दिवसात तुमच्याकडे काय आहे हे त्यांना बघवणार नाही. शब्द माझ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही स्वीकारत नाहीये. सूर्यप्रकाश आहे का नाही? सूर्यप्रकाश आहे का नाही? चंद्राला सगळे पाहू शकतात. रात्रीच्या चंद्राला सगळे पाहू शकतात, पण दिवसाच्या सूर्याला हो का नाही पाहू शकता तुम्ही? इथं आहे कोणी 5 मिनिटाच्या वरती पाहते. माझा प्रभू तुम्हाला सूर्याचा प्रकाश कर. तुमच्याकडे कोणी पाहू शकत नाही, आणि जो पाहिजे तो अंधारा झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. मला पुरी नजर वाले. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. मी सहज बोललो कारण तुमचं लक्ष माझ्याकडे असतं. या सगळेजण आतमध्ये येऊन बसले. प्रभू म्हणतो, आज मी इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढण्यास सुरुवात केली आहे. काल तुम्ही गरीब होतात, पण आजपासून गरीब राहणार. गरीब राहणार. गरीब राहणार. राजा कसा असतो? श्रीमंत असतो का? मग राजा जो असेल त्याचा मुलगा कसा असला पाहिजे? त्याच्या मुलाला काय म्हटलं जातं माहितीये का? राजकुमार. आणि मुलीला काय म्हटलं जातं? राजकुमारी. बरोबर आहे का नाही? राजकुमारिकेचा पहिराव कसा आहे? कसा आहे? रुबाबदार. आणि राजकुमाराचा? बोला ना. नाही, आम्ही फाटकेच कपडे घालणार, कारण आम्हाला राजा बनायचं नाही. आम्हाला काय बनायचंय? शिपाई तरी चांगले कपडे घालतात. तुमच्या लक्षात येत नाही मी आज काय सांगायचं. तुमच्या दुःखाचे दिवस आजपासून संपलेत हे सांगायला मी आलो, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. येशू म्हणतो, परत एकदा ज्याला कान आहे. हालेलुया. मी त्याला सांगायला आलो ज्याला कान आहे. मी त्याला सांगायला नाही आलो ज्याला कान आहे. तुम्हाला आहेत का कान? मला दाखवा 2 कान आहे. एकच दाखवलंय. 2 कान दाखवायचे. 2 कान आहे. मला काही फरक पडत नाही तुम्ही कृती नाही केली तर, पण प्रभू म्हणतो, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. जर चाललं नसतं, कृती केली नसती तर चाललं नसतं. तुम्ही सुद्धा कृती केली नाही तर तुम्हाला सुद्धा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कृती महत्वाची. हालेलुया. कृती त्याला म्हणतात प्रोसिजर. काय म्हणतात? प्रोसिजर. एक पद्धत आहे. येशूला जन्म घ्यायचा होता, त्याला तुमच्या आणि माझ्यासारखंच गाईच्या गोठ्यात, आपलं आईच्या पोटामध्ये जावं. काय येते? प्रोसेस. भूतलावर येण्याची प्रोसेस आहे. एक पद्धत असते. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल त्याची पण एक पद्धत आहे. हालेलुया. हालेलुया. ओके. पुढे काय लिहिलं वाचूयात वचन तिथंच. म्हणजे मी जसा मोशे बरोबर होतो तसंच मी तुमच्या बरोबर आहे. मी मोशेचं जीवन वाचलं बरं का. मी मोशेचं जीवन वाचलं. मोशे आयुष्यात कधीच गरीब राहिला. मोशे गरीब नव्हता. त्याच्याकडे किती जनावर होते माहितीये का? मोजता येणार नाही इतके जनावर, इतके मेंढरा परमेश्वराने त्याला दिले होते. तुम्ही ज्या कामात आहेत ना त्या कामात प्रभू तुम्हाला आशीर्वाद देते. जे काम तुम्ही करणार आहे त्या कामात तुम्हाला आशीर्वाद देते. पण ते कधी? आज आणि आज. हालेलुया. हालेलुया. पण आज तुम्ही ऐकायला तयार आहात का? पुढे लिहिलं, जसं मी मोशे सोबत होतो तसंही मी तुझ्या सोबत. परत एकदा ऐका. मी जसा मोशे बरोबर होतो तसंच तुझ्या बरोबरही आहे. हालेलुया. परमेश्वर अब्रामा बरोबर होता. मला अब्रामा बरोबर होता. परमेश्वर मोशे बरोबर होता. परमेश्वर इसाका बरोबर होता.
परमेश्वर याकोबा बरोबर होता, मला परमेश्वर यहोवा सोबत होता, मला परमेश्वर योसेफा सोबत होता. आणि ज्याच्या ज्याच्या सोबत परमेश्वर होता तो व्यक्ती आशीर्वादित झालेला होता. हालेलुया. आणि प्रभू आज तुम्हाला शब्द देतो, याला म्हणतात अभिवचन. काय म्हणतात? आम्हाला अभिवचन कोणते आवडतात माहितीये का? बाळासाहेब गेल्या वर्षीचं कॅलेंडर आणा, त्याला आम्ही कापतो आणि जे वचन असेल ते एका काय म्हणतात काचेच्या भरणीमध्ये टाकतो. तुम्ही त्याला हिसाळा, त्याला हलवा आणि मग आम्ही डोळे झाकून येऊन जे वचन मिळेल ते आमच्यासाठी आशीर्वाद, ते आमच्यासाठी अभिवचन. केलंय का असं कधी तुम्ही? मी केलंय ज्यावेळेस मी पाळत नव्हतो. हॅलो. हा साधारण होत. तुम्ही केलंय का? माझ्या परिवाराने, माझ्या घरच्यांनी केलंय, तुम्ही पण केलंय, तुम्ही पण केलंय, आम्ही केलंय. ते अजूनही मला वाटतं पाटील बाईच्याकडे ते बायबलचं वचन जिथं आम्ही काढलं होतं ते आजही त्याच्या सोबत आहे. ते वचन माझ्याकडे, तुमच्याकडे पण आहे. आम्ही अशा गोष्टीवर विश्वास ठेवला की ते आमच्यासाठी देवाने दिलं नाही. प्रभू म्हणतो आज कालची गोष्ट मी करत नाही, करणार नाही. कालची गोष्ट मी सोडून दिली आणि विसरून गेलो. मी जे काय बोलायला आलो ती आजची गोष्ट. हालेलुया. मी भूतकाळ पुसायला आलोय आणि वर्तमान काळापासून पुढे तुला आशीर्वाद करण्यासाठी आलोय. हालेलुया. तो म्हणतो मी जसा मोशे सोबत होतो, आता मोशे आहे का? हॅलो, आता मोशे आहे का? म्हणून भूतकाळ गेला निघून. आता कोण आहे? आता कोण आहे? अब्राम आहे का आता? इसाक आहे का आता? योसेफ आहे का आता? बाप्तिस्मा करणारा यूहन्ना आहे का आता? मग कोण आहे आता? परमेश्वर. परमेश्वर काल होता, परमेश्वर आज आहे आणि परमेश्वर युगाने. पण मी काय शब्द वापरला तुम्ही वचन नीट ऐकलं? मी जसा मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबरही आहे. काल मोशे होता, आज मोशे आहे का? बोला ना, आज मोशे आहे का? मला आहे. काही ना मोशेच माहिती नाही कोण. हालेलुया. माझा परमेश्वर काल मोशेला बोलला, तो आज आपल्याला बोलला. मग काल मोशे होता आज आहे का? काल अब्राम होता आज आहे का? बोला हा का नाही? काल इसाक होता आज आहे का? काल काय म्हणूयात रिबिका होते आज आहे का? काल एस्तर होती आज आहे का? काल हन्ना होती आज आहे का? नाही ना. मग आज कोण आहे? म्हणा मी नाही. तुम्ही सांगत नाही. इतर गोष्टीला आपण छाती ठोक सांगतो हे मी केलंय, पण आता देवासाठी म्हणत नाही की मी आहे. म्हणा छाती ठोक सांगून मी आहे. आज मी आहे, मी आहे. हालेलुया. जर काल तुम्ही असाल तर आज देवाच्या समोर तुम्ही, आपले पूर्वज काल होते पण आज तुम्ही आज. आणि बायबल सांगतं मोशे सोबत मी काल होतो, आज मोशेच्या ऐवजी मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. आणि प्रभू ज्याच्या ज्याच्या सोबत असतो ना त्याचं जीवन बघा कसं बदलतं. तुम्ही सांगतो पहिल्यांदा आपण मोशेचं उदाहरण घेऊ. मोशे मेंढरं चारत होता, एक साधारण जीवन तो जगत होता. आणि बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराने निर्णय घेतला की मेंढरं चारून चारून थकलाय, मेंढरं सांभाळून सांभाळून थकलाय आणि याच्या जीवनामध्ये मी पाहतो की फार संकट आणि क्लेश. हालेलुया. जन्म झाला 3 महिन्याच्या वरती आई वडिलांपाशी राहिला नाही. मी पाहिलं की याच्या जीवनामध्ये फार संकट आहे. तिथून त्याला पाण्यात टाकण्यात आलं. एका स्त्रीने दत्तक घेतलं, त्याला लहानाचं मोठं केलं. नंतर कळलं की तो परका होता. मोशेच्या जीवनामध्ये परमेश्वराने पाहिलं की तो राज दरबारात असून एकटा पडला होता. नाही समजत. मला वाटतं एक स्तोत्र काढू बरं आपण. बघा बरं 127 आणि वचन एक तेच आहे का? परमेश्वर जर घर बांधत नाही, तेच ना 127 वचन एक वाचूया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? मागाशी पाय साहेब परमेश्वर कुठे आहे आता? कुठल्या घरात राहतो? ते मागाशी गेला ना पाय साहेब, तुम्ही आताच बोलतो.
असं नाही ना, मी आजचं बोलतोय, मागाशीचं नाही बोलत. म्हणजे समजतं मी काय बोलतो. मी हे तुम्हाला सांगितलं की मागाशी बाळासाहेब काय म्हटलं होते की आपलं शरीर कोणाचं घर आहे? तुमचं घर आहे का? हे घर कोणी बांधलं? पहिले गणित 3:16 मध्ये लिहिलं, तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. जो कोणी त्या आत्म्याच्या मंदिराचं नाश करेल प्रभू त्याचं काय करेल? कालपर्यंत तुम्ही तेच केलं, पण आज त्या मंदिराला काय करायचं? शुद्ध. हालेलुया. मला थोडंसं पुढे घेऊन जायचंय तुम्हाला. मी हेच सांगितलं, जर परमेश्वराचं हे घर मंदिर असेल तर मग तुमचं कोणतं मंदिर आहे? तुमचं कोणतं घर? तुमचं कोणतं घर? परमेश्वराचं जर तुमचं शरीर हे मंदिर आहे, मग तुमचं घर कोणतं? नाही माहिती. आता 2-3 तासापूर्वी घर सोडून आला, तुम्ही सांगता इकडे तिकडे. कोणतं आहे घर? कोणतं घर? ते गाणं बघा, आकाशाहून उंच पलीकडे आहे मला घरकुल नवे. आहे का नाही? नवे आकाश, नवी पृथ्वी, नवी नवी होणार. कोणासाठी? कारण देवासाठी आता ते स्वर्ग काय झालंय? जुनं झालंय. आणि तुमच्यासाठी ते काय होणार आहे? नवीन होणार. पण ते आजपासून सुरुवात करायची. तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट 2025 मध्ये तुम्ही अनुभवले. मी हे म्हणेल की तुमच्या जीवनामध्ये अंधार होता 25 मध्ये. होता का नाही? होता का नव्हता? मग तो अंधार आणला कोण? कोणी आणला? बोला, कोणी आणला? अंधार आल्यावर काय होतं? वाचूया. उत्पत्ती 1 अध्याय आणि वचन 2. उत्पत्ती 1 अध्याय आणि वचन 2. परत एकदा ऐकायला नाही. परत एकदा. तेव्हा पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. 2025 मध्ये माझ्याकडे लक्ष द्या. 2025 मध्ये सगळ्यांनी मेहनत केली का नाही? पण घरात काय आलं? कष्ट केले ना, काय राहिलं? शून्य. तुमच्या लक्षात नाही आलं मी काय सांगत? तुम्ही मेहनत केली का नाही 25 मध्ये? कबाड कष्ट केले का नाही 25 मध्ये? पण आज त्या 25 मध्ये कबाड कष्ट केलेल्याच तुमच्याकडे फळ आहे. काय वाटतं तुम्हाला? मग तुमचं काम काय झालं? आकार विरहित आणि शून्य. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ती चांगली होती. परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला त्यावेळेस एक योजना केली, ती उत्तम होती. आणि त्या परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं अभिवचन दिलं आणि म्हटलं की मी तुला आशीर्वादित करणार आहे. परंतु आपण पाहतो की 2025 मध्ये आपल्या जीवनामध्ये लांब लांब पर्यंत आशीर्वाद नव्हते, पाहायला मिळाले नाही. आशीर्वादासाठी आपले डोळे पाहण्यासाठी थकले, कान ऐकण्यासाठी थकले. हालेलुया. पण मिळालंय का? नाही. कारण तुमच्या चांगल्या आयुष्यामध्ये शैतानाने अंधार आणलेला. काय आणलाय? अंधार आणलेला आहे. कारण परत एकदा लक्षात ठेवा, परमेश्वर फार चतुर आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे. त्याने त्याचा पुत्र सुद्धा भूतलावर पाठवलं. पण माझा पुत्र बदललाय का नाही हे पाहण्यासाठी शैतानाला त्याच्याकडे नेलं. मग शैतानाने जाऊन परीक्षा. शैतानाला त्याच्या जीवनामध्ये अंधकार पसरवता आला नाही, पण दुसऱ्या पुत्राच्या जीवनामध्ये मात्र त्याला अंधकार पसरवता आला. ते तुम्ही आणि मी आहे. तुम्ही देवाचे लेकरं आहात का नाही? पण तुमच्या जीवनामध्ये अंधकार. येशूच्या जीवनामध्ये होता का? देवाने तुम्हाला चांगलं निर्माण केलं. वचन असं सांगतो, उत्पत्ती 1 अध्याय आणि वचन 27 वाचूया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचा प्रतिरूप असा निर्माण केला. नर व नारी ती अशी निर्माण केली.
देवाने त्यास काय दिला? कोणाला दिलाय? नर आणि बरोबर दिलाय का नाही आशीर्वाद? ते नर नारी तुम्ही आहेत का नाही? तुम्ही नर नारी आहेत का नाही? मग आशीर्वाद कुठे आहे? आशीर्वाद कुठे आहे? 25 मधला आशीर्वाद कुठे आहे? कुठं डोकं उघडतंय का तुमचं? आज मी काय सांगत आहे, जर आज नाही उघडलं तर 2026 मध्ये सुद्धा तुमचं जीवन अंधारातच असणार. येशू म्हणतो मला पुष्कळ चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करायचे, पण तुमच्या कठीण अंतःकरणामुळे मला ते करता येत नाही. हालेलुया. मला करायचे, माझी इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये काही ना काही बदल करायचे, पण प्रभू म्हणतो तुमची इच्छा नाहीये, कारण तुमचं हृदय जे मी मासमय केलं होतं ते कठीण झालं. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला 2026 आजपासून आशीर्वादाचे दिवस, मी तुम्हाला खरं सांगतो, अंतःकरणातून सांगतो, मी हाशीच्या चर्चला वर्धापन दिनाच्या दिवशी एक संदेश दिला होता. तो संदेश होता आशीर्वादाबद्दल, की परमेश्वर मला आशीर्वादित करत आहे. जर माझा परमेश्वर गाईच्या गोठात गरीब जन्मला असेल, पण गरीब तो मेला नाही. मी म्हटलं की माझा परमेश्वर गाईच्या गोठात जर जन्म घेतो आणि एका साध्या कपड्यामध्ये त्याला गुंडाळण्यात येतं, पण वधस्थावर साध्या कपड्यावर तो मेला. मी तुम्हाला हे सांगतो, गाईच्या गोठ्यात शेणा मातीमध्ये त्याला दूध पाजलं खरं असेल, परंतु मोठ्या पानामध्ये तो टेबलावर बसून जेवला. 12 शिष्यांसोबत कुठे जेवला तो? जेवला का नाही? तुमच्याकडे आज डायनिंग टेबल नाही, आज आम्ही कुठं बसतोय? बसतोय का? काय तर म्हणा आम्ही येशूचे लेख. का बरं असं? येशू म्हणतो जा त्याला सांग की आज प्रभूला याची गरज आहे, तो तुझ्यासाठी एक रूम खाली करेल आणि रूम सजवून देईल, तिला टेबल ठेवेल, मग आपण जाऊन तिथं जेवण करूया. हालेलुया. असं म्हटलं जातं, जसा विचार तुम्ही जो विचार करता ना ते तुमच्या जीवनामध्ये घडतं. हो का नाही? हो का नाही? आज आम्ही आमच्या पालकाच्या शब्दाला हलक्यात घेतोय. हालेलुया. एक घोडी आहे, आणि ती घोडी चालकाचं नाव काय होतं माहिती आहे तुम्हाला? घोडी चालवणारा, गाडो चालवणारा काय होतं? बलाम. तो बलाम देवाच्या लोकांच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीकडून काय घेतो? रिश्वत घेतो, यासाठी की देवाचे जे लोक आहेत त्याला शाप द्यावा. पण देवाची इच्छा होती की त्याने शाप नाही, त्याने आशीर्वाद द्यावा. बलाम आजचे पाळक आहे, ते तुम्हाला श्राप देण्यासाठी येत नाही, आशीर्वाद देण्यासाठी. त्यांच्या मुखातले शब्द जरी तुम्हाला कडू वाटत असेल, पण लिंबाचा पाला पण कधी कधी तुमच्यासाठी आरोग्याच्या फायद्यासाठी. हालेलुया. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? मी म्हटलं की येशू डायनिंग टेबलवर बसतो, पण आज 25 वर्ष झालं, मला नाही माहिती आपण प्रभूमध्ये किती दिवसापासून, पण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही कुठे जेवतोय? कारण आम्हाला टेबल दिसला होता, आम्हाला जमीन दिसली. हालेलुया. बरोबर असं झालं. आपण काय पाहतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणून यहोशुआमध्ये परत येऊया. यहोशुआमध्ये परत येऊया. अध्याय 3 आणि वचन 7. आपण काय पाहतो हे फार महत्त्वाचं. परमेश्वर यहोशुआस म्हणाला, आज सर्व इस्रायली लोकांच्या देखत तुझी थोरवी वाढवण्यास मी आरंभ करतो. त्याने सुरुवात. हालेलुया. परमेश्वराने यहोशाच्या जीवनामध्ये सुरुवात केली थोरवी वाढवण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, मोशे दुधामाराच्या देशात जाऊ शकला गेलाय का, पण मोशेचा चेला शिष्य दुधामाराच्या देशात. हालेलुया. मोशे पाहू शकला नाही आशीर्वादाचं ठिकाण, परंतु त्याचा शिष्याने ते पाहिलं जिथं आशीर्वादाचं ठिकाण आहे. हालेलुया. आज
मला तुम्हाला सांगायचंय, तुमचे आई वडील इथं बसलेले, म्हणजे माझे पण आई वडील आणि माझ्या आई वडिलांचे पण आई वडील, कारण प्रत्येकाला आई वडील आहे. तुमच्या लक्षात येतं, तुमचे सगळे आई वडील जे पाहू शकले नाही, आज तुमचे लेकरं पाहणार आहे. हालेलुया. कारण मोशे जो पाहू शकला नाही, तो यहोशुआने पाहिला. हालेलुया. इथं सगळ्यांना समान आहे. तुम्ही म्हणता आमचं तर वय झालंय, पण आता आम्हाला नाही भेटलं. नाही नाही नाही. पण तुमचे आई वडील नाही ना राहिले. काय कोणाची आई वडील, ज्यांचे आई वडील राहिले ना, त्या आई वडिलांना नाही पाहायला मिळालं, ते त्यांच्या लेकरांना पाहायला मिळालं. म्हणजे इथं बसलेले सगळे लेकर आहेत. हालेलुया. तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, जे तुमच्या घरच्यांनी, जे तुमच्या परिवाराने, जे तुमच्या आई वडिलांनी पाहिला, काय म्हणतात, त्यांना मिळालं नाही किंवा त्यांनी तुम्हाला दाखवलं. हालेलुया. प्रभू ते आज मी तुम्हाला दाखवत आहे, ते तुमच्या दृष्टीत मी पाहत आहे. हालेलुया. वाचूया परत एकदा आपण उत्पत्तीमध्ये पहिला अध्याय. शैतानाने कदाचित तुमच्या जीवनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अंधार आणला असेल, पण त्या अंधार एक ना एक दिवस निघून जातो आणि जीवनामध्ये प्रकाश आणतो. बायबलचं वचन सांगतं की देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, परंतु शैतानाने ती पृथ्वी अंधकाराने भरून काढली. देवाला तो अंधकार पृथ्वीवरला आवडला नाही, म्हणून देवाने एक योजना आखली. ती योजना वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा देव बोलला. देव बोलला. कोण बोललाय? देव. कोण बोललाय? देव. हा, काय बोललाय? प्रकाश हो, हा, आणि प्रकाश झाला. हे कोणाला बोललाय? देवाने आकाशाकडे पाहिला आणि तो बोलला आणि त्याचे शब्द आकाशाने ऐकले. म्हणून येशू आज ठामपणे सांगतो की मेलेले लोक माझी वाणी ऐकतील. म्हणजे ह्या जगामध्ये जे काही निर्जीव आणि सजीव वस्तू आहेत ना, मला तुम्हाला सांगू द्या, यांना कान आहे. काय? यांना काय? नाही लक्षात आलं? यांना काय? आता मी माईक बंद करतो 2 मिनिटासाठी, सिद्ध करूया. अहो, जादू टोना करणारे काय करतात? लिंबू नेतात, बाहुली नेतात, बाहुलीला टोचलं इकडे आपल्याला टोचत. हा का नाही? मी म्हणतो ना, सगळ्यांना कान आहे, तुमच्या लक्षात येत नाही, कारण तुमचे कान देवा शैतानाने बंद केले. आता माहित झालं. हालेलुया. समजलं मी काय सांगतो? देवाने आकाशाकडे पाहिलं आणि म्हटलं की मला प्रकाश हवाय, प्रकाश झाला. जमिनीकडे पाहिलं आणि म्हटलं की मला कोरडी भूमी हवी, कोरडी भूमी झाली. तुम्ही जर पहिला आता पूर्ण वाचला, तुमच्या लक्षात येईल, देव जमिनीला बोलला, जमिनीने दिलं. देवाने पाण्याला बोललं, पाण्याने दिलं. देवाने आकाशाकडे पाऊस ताऱ्याला बोललं, ताऱ्याने दिलं. प्रत्येक व्यक्तीने काही ना काही दिलेलं आहे. हालेलुया. कारण त्यांना कान होते आणि त्यांनी देवाचे शब्द ऐकले. आणि आज परमेश्वर हे सांगत आहे की मी तुला तुझ्या इस्रायलामध्ये, म्हणजे तुझ्या नातलगांमध्ये, तुम्हाला व्हायचंय का नाही मोठं? तुमच्या नातेवाईकांमध्ये मोठं व्हायचंय का? कोणी नातेवाईक असो, व्हायचंय का? तुमच्या नातेवाईकांमध्ये मोठं व्हायचंय का नाही? पण तुम्हाला ती मोठं होण्यासाठी देवाची वाणी ऐकावी लागणार आहे. हालेलुया. हालेलुया. ओके, पुढे मी तुम्हाला घेऊन जाईल निर्गम याचा 12वा अध्याय. निर्गम याचा 12वा अध्याय. तुमच्या आणि माझ्यासारखे लोक आहेत, तुमच्या आणि माझ्यासारखे लोक आहेत. वाचूया निर्गम 12 अध्याय आणि वचन 40 मध्ये. इस्रायली लोकांना मिस्र देशात राहून, हा बस, किती वर्ष लोटले? 430. किती वर्ष? 430. कोणाला लोटले? इस्रायली. परत एकदा वाचा, तुमचं लक्ष नाही. मला वाटतं बायबल बरेचशा जणांकडे नाही, जीवनाची भाकरच तुमच्याकडे नाही. हा, मोठे इस्रायल लोक मिस्र देशात येऊन राहिल्यास, इस्रायली लोक मिस्र देशात येऊन राहिल्यास 430 वर्षे लोटली होती. 430 वर्ष लोटले होते. दुःखाचा, संकटाचा काय 1 आणि 1 वर्षाचा नव्हता. मी काय सांगतो ऐकतं? मला माहिती नाही तुमचं वय किती आहे, मला नाही माहिती तुमचं वय किती आहे,
पण मी एवढं सांगेल की जितकं वर्ष इस्रायली लोक मिसर देशात गुलाम होते ना, आज म्हणजे कालपर्यंत तितक्याच वर्ष तुम्ही सुद्धा शैतानामध्ये गुलाम. तितके वर्ष तुमच्या जीवनामध्ये पण काय होते? गुलामी. काय होते? बोला गुलामी. बोला गुलामी. बोला गुलामी होती का नाही? परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कारण आपण जे बोलतो ना ते आपल्या जीवनामध्ये घडतं. आपण म्हणतो की मला नोकरी पाहिजे, मला रोजंदारी पाहिजे. तुम्ही सगळे शब्द देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलता. देव म्हणतो द्या म्हणजे, पण तुम्ही नोकरी देताय का घेताय? नोकरी देताय का घेताय? बोलत नाही, मला ऐकायला नाही. घेतायत ना? मला नोकरी पाहिजे. अहो, परमेश्वराने ही पृथ्वी बनवली म्हणजे ह्या पृथ्वीचे वारस तुम्ही आहात आणि तुम्ही त्याच पृथ्वीवर काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया.